हाय, नमस्कार. सगळ्या माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. काल काही आपला व्हिडिओ आला नव्हता, पण परवाच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. सकाळचं टायमिंग आहे ताईंनो, छान असं दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली होती आणि मला इथे या दोघींसाठी ना टिफिनमध्ये कांद्याचा पराठा करून द्यायचा होता. तर त्यांना ना अशा पद्धतीचा जर कांद्याचा पराठा करून दिला तर खूप जास्त आवडतो. नॉर्मली आपण जसं बारीक कांदा कट करून आपण कणिकमध्ये गव्हाच्या पिठात ते टाकून करतो ना, तशा पद्धतीचे न करता कांदा असा उभा पातळ चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, थोड्या ओवा आणि आपलं चाट मसाला घालायचा थोडासा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपण ज्याप्रमाणे चपात्यांची कणिक मळलेली असते सेम तशीच थोडंसं मीठ घातलेलं होतं कणिक मळताना. आणि मग चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं सारण असतं ना याचं, कांदा वगैरे बारीक कट करून घेतलेलं ते याच्यात घालायचं आणि अशा पद्धतीने मग व्यवस्थित असं मध्यभागी करून गोल रोल करून घेतलेला आहे चपातीचा. आणि परत एकदा मधोमध आपल्या सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित असं गोल फिरवून घ्यायचं. आणि मग व्यवस्थित असं गोल झाल्यानंतर मग पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा. तर अशा पद्धतीचा पराठा ना मुलं खूप जास्त आवडीने खातात आणि आवडतोही त्यांना. त्याच्यात चाट मसाला घातल्यामुळे ना छान अशी चव पण येते. सॉससोबत किंवा दह्याबरोबर खूप जास्त छान लागतो. थोडं चीज घालायचं याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पराठामध्ये आतलं कांदा वगैरेचं सारण भरतो ना त्यावेळेस. पण माझं लक्षात नव्हतं, तर मग मी नंतर पराठा रेडी झाल्यावर तव्यावरती त्याच्यावरच असं ज्याप्रमाणे पिझ्झावरती असतं ना चीज किसून टाकलेलं, तसं थोडंसं किसून टाकून दिलेलं होतं. तसंसुद्धा केलं तरी मुलांना खूप जास्त आवडतात. आणि आता हल्ली मुलांना ना चीज वगैरे टाकून जर काही करून दिलेलं असलं तर ते खूप जास्त आवडीने खातात. दुपारी सगळं आवरून पटापट घेतलेलं होतं मी, कारण मला हे जे कामं आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी तुम्हाला की कंप्लीट करून घ्यायचे आहेत. साड्यांना फॉल लावायचे आहेत, परत ब्लाऊजं शिवायचे आहेत. तर रोजचं एक तरी ब्लाऊज किंवा एक साडी कंप्लीट झाली पाहिजे असं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मग मी लवकरात लवकर कामावरून ते काम कंप्लीट करायचा प्रयत्न करत असते. तर आज ह्या साडीला फॉल वगैरे लावून झाला आणि हे ब्लाऊज शिवून झालेलं होतं. जास्त काही डिझाईन वगैरे नव्हती, साधं सिंपल होतं, त्यामुळे लगेच झालेलं होतं. त्यानंतर दुपारच्या टायमिंगला ना कलिंगड आणलेलं होतं, तर कट करून घेतलेलं होतं. आणि या दोघींसाठी मग सिद्धी स्कूलला गेलेली होती, तिकडनं ती 4 वाजेला येते. मग तिच्यासाठीही कट करून ठेवलेलं आहे. आणि छोटे छोटे स्लाईजमध्ये जर कट करून ठेवलं ना कलिंगड तर लवकर थंडही होतं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज पडत नाही. तर आणि आता सध्या तर आमच्या घरात तर सर्दी वगैरे सगळ्यांनाच, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवतच नाही आणि फ्रीजचं पाणी तर आधीपासून पितच नाही. त्यामुळे वरतीच अशा पद्धतीने कट करून ठेवते किंवा मधोमध कट करून झाल्यानंतर एखादा ओला कापड जर आपण लावून ठेवला ना त्याच्यावरती तरीसुद्धा छान मस्त थंड होऊन जातं आणि खूप गोडही लागतं. आता सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं, नंतर काही मिळत नाही ह्या गोष्टी. आणि वॉटरमेलन म्हटलं म्हणजे घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतंही. तर आणि चिकू आणलेले होते सोबतच, तेही धुवून ठेवले. म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं काय करतात तसंच घेतात आणि खातात. त्यामुळे ज्यावेळेस आणले गेले ना तेव्हाच जर कुठलीही वस्तू असू द्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवली, फ्रूट्स म्हणा किंवा व्हेजिटेबल, तर मग नाही धुतली गेली ना ऐन वेळेला खायच्या वेळेस किंवा बनवायच्या वेळेस तरीही सुद्धा चालते. तर चिकू त्यामुळे स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेले आहेत. संध्याकाळचं टायमिंग आहे, 5 वाजलेले आहेत. त्यानंतरचं आपली कामं असतात बरीचशी. आता सध्या संध्याकाळी चहा वगैरे तर काही बनत नाही, नाही तर 4 वाजेला चहाचा टायमिंग असतो. असं काही आणलेलं असलं फ्रूट्स वगैरे किंवा ताक वगैरे आणलेलं असलं ना तर मग मसाला ताक किंवा मग वॉटरमेलन असलं तर ते किंवा खरबूज असलं ते, असं काही ना काही दुपारी असतं. दुपारच्या चहा सध्या काही बनत नाही. कधीतरी मग काही नसलं, ताक आणायचं विसरले किंवा काही नसलं तर मग चहा बनतो. असं उन्हाळ्याचंच खास करून आपण संध्याकाळच्या टायमिंगला चहा टाळतो, चहा काही घेत नाही. असं काही असलं किंवा ताक वगैरे थोडंफार दुपारच्या टायमिंगला थोडं दही असं घेत असतो उन्हाळ्याचं. आणि खूप गरमही होतं.
आणि सध्या गावाकडे पाऊस असल्यामुळे नॉर्मल थोडं थंड वातावरण जाणवतं, म्हणजे 2 दिवस झाले फक्त. नाहीतर खूप गरमी असते आणि इकडे मुंबई साईडला तर खूप जास्त गरम होतं. इकडे तुम्ही असाल तर तुम्हाला माहीतच असेल. तर पण गावाकडे मात्र पावसाचं वातावरण आणि ऐन शेतकऱ्यांचं खरंच खूप नुकसान होतं. असं तोंडाशी आलेला घास ज्यावेळेस शेतकऱ्यांचा जातो ना, तर खरंच खूप वाईट वाटतं. आणि इतकी आपली वर्षभराची किंवा 6 महिन्याची त्यांनी मेहनतसुद्धा केलेली असते आणि जेव्हा निसर्ग अशा पद्धतीने काही झालं तर मग त्यावेळेस त्यांना खूप जास्त वाईट वाटतं. पण आता निसर्गाच्या पुढे आपण काही जाऊ शकत नाही. जे होणार आहे ते काही टाळता येत नाही, ते झाल्याशिवाय राहतही नाही. पण शेवटी एक आहे, एवढी मेहनत करूनसुद्धा जर शेतकऱ्याचं इतकं सारं नुकसान होत असेल तर मग वाईट खूप जास्त वाटत असतंच. आणि आपण तरी नुसतं फोनवर विचारपूस वगैरे करून घेतो, पण जे प्रत्यक्षात ज्यांच्यासोबत झालेलं असलं ना, त्यांना खूप म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांची रात्रीची झोपसुद्धा उडून जाते ज्यावेळेस असं अवकाळी पाऊस वगैरे येतो किंवा नुकसान होतं. मागेसुद्धा 1-2 महिन्यापूर्वी खूप जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आतासुद्धा चालूच आहे बऱ्याच ठिकाणी. असं काही ना काही वातावरणामध्ये बदल झाला की असं होतच राहतं आणि तसंच शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते होत असतं आणि त्याचं टेन्शन मात्र शेतकऱ्यालाच माहिती की किती जास्त नुकसान त्यांचं होतं असं. चला ताईंनो, संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झालेली होती. त्याआधी जी काही कामं होती ती कंप्लीट करून घेतली. जसं की दिवाबत्तीच्या आधी आपण झाडू वगैरे मारून घेतो, कपड्यांच्या घड्या घालणं वगैरे सगळी कामं झालेली होती आणि त्यानंतर मग आपली नित्य देवपूजा संध्याकाळची. तुळशी मातेला दिवा लावून घेतलेला आहे, बाहेर उंबरठ्याजवळ दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर घरातील वातावरणाची प्रसन्नता तुम्हाला माहीतच असते. दिवा लागला म्हणजे घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. मग ते उंबरठ्याजवळचं म्हणा किंवा आपल्या तुळशी मातेजवळचं म्हणा, खूप जास्त प्रसन्न असं आपल्याला वाटत असतं. दिवाबत्ती झाली की रोजचाच प्रश्न की भाजीला काय बनवावं, हा तर सगळ्याच महिलांचा प्रश्न आहे. दोघं टाईम खरंच सांगते ना, आपल्या गृहिणींनाच हा प्रश्न पडलेला असतो, घरातील मंडळींना काही नाही. गावाकडे तरी आपल्या सासूबाई वगैरे असल्या की आपण विचारून घेऊ शकतो की आज काय बनवू स्वयंपाकाला. पण आपलं असलं इकडे तर मग आपल्यालाच बघावं लागतं की काय बनवायचं काय नाही, किंवा कोणाला तरी विचारतो. गावाकडे तरी बायका बसलेल्या असतात ना, तर एकमेकींना विचारून घेतात की अगं काय बनवू बाई, मला काही भाजीला सुचत नाही असं. म्हणजे अंगणामध्ये बसलेल्या वगैरे असतात. तर आमच्या इकडे तरी असतं तसं, माझ्या मम्मीकडे वगैरे, की काय बनवू असं एकमेकांना विचारून घेतात. पण इकडे तर ते सुद्धा नाही. काय बनवावं हा आपल्यालाच प्रश्न पडतो रोजच्या रोज की स्वयंपाकासाठी काय करायचं. तर आज मी मटकीची भाजी करणार होती, मोड आलेली मटकी. मी 1 दिवस आधीच भिजत घातलेली होती आणि उन्हाळा असलं म्हणजे मटकीला मोड येण्यासाठी जास्त काही मेहनत किंवा आपल्याला काही करावं लागत नाही. अगदी सहज मोड छान मस्त येऊन जातात. तुम्ही बघितलंच की किती मस्त छान असे मोड आलेले होते मटकीला. तर असं कडधान्य अधूनमधून भिजत घालायचं जर लक्षात व्यवस्थित ठेवलं तर मग भाजीचं तेवढं आपलं टेन्शन मिटत असतं. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी, भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या, त्यामुळे मग मटकी वगैरे भिजत घातलेलं राहिलं की पटकन आपण बनवू शकतो. मस्त छान तेलामध्ये मी काय केलं, जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाली, थोडी हळद घातलेली आणि मटकी घातली, थोडं चवीप्रमाणे मीठ घातलं. मी काय करते, भाजी करताना जेवढं मीठ लागतं ना तेवढं मीठ मटकी शिजवायच्या वेळेसच टाकून देते, म्हणजे भाजी करताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायची गरज पडत नाही. तर त्याच्यातच मी टाकून दिलेलं आहे, म्हणजे चवसुद्धा छान येते. अशा पद्धतीने मटकी जर आधी आपण शिजवून घेतलेली असली तर भाजीला, किंवा आपण ऐन वेळेला आपण मसाल्याचं वाटण वगैरे करतो ना तेव्हासुद्धा घातलं, डायरेक्ट मटकी टाकली तरीसुद्धा ती आरामात शिजते. पण मग अशा पद्धतीने ना टेस्ट छान येते. म्हणून मग
आधी मटकी लावून दिलेली होती आणि त्यानंतर मग आपलं जे काही खानदेशी वाटण असतं, बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं आहे आमच्या इकडे काळ्या मसाल्याच्याच भाज्या जास्त करून बनतात किंवा शेंगदाण्याचं कूट घातलेल्या. ह्या 2च प्रकारच्या भाज्या आमच्या इकडे असतात. कच्चा कांदा वगैरे टोमॅटो याचं वाटण जास्त करून म्हणजे आता तरी बऱ्याच जणी बनवायला लागलेल्या आहेत, पण आधी तर काळ्या मसाल्याची भाजी आणि शेंगदाण्याचं वाटण केलेलं किंवा कूट घातलेली अशाच पद्धतीच्या भाज्या आहेत ना आमच्या इकडे बनत असतात. तर मग मी काळ्या मसाल्याची मटकी जर असली ना तर मी काळ्या मसाल्याचीच करते, कारण घरात सगळ्यांना खूप जास्त आवडते काळ्या मसाल्याची मटकीची भाजी. बऱ्याच वेळेला आमच्या इकडे ना पाहुणे वगैरे येणार असले ना तरीसुद्धा मसाल्याची भाजी केली जाते अशा पद्धतीने, किंवा एखादा गोडाचा पदार्थ वगैरे किंवा बासुंदी असं काहीतरी बनतं. पण उन्हाळ्यामध्ये सहसा करून जास्त प्रमाणामध्ये मसाला वगैरे कसं गरमही पडतो, त्यामुळे जास्त काही कोणी खात नाही. 15 दिवसातनं एखाद्या वेळेस बनते. तर कांदा मस्त कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग गॅसवरती अशा पद्धतीने मी एकदम भाजून घेतलेलं आहे. आता काळ्या मसाल्याची भाजी म्हटली म्हणजे एकदम कांदा आपल्याला थोडा काळसरच होऊ द्यावा लागतो. त्यानंतर लसूण घातलेला आहे आणि अद्रक घातलेला आहे. कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे, धना पावडर घातलेला आहे, लाल तिखट वगैरे आपल्याकडे जे काही मसाले असतात ते, आणि आपला हा खानदेशी काळा मसाला घातलेला आहे, थोडासा नॉर्मल, आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे असं वाटण करून आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. ज्यांना म्हणजे वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांना काही काम असतं एक्स्ट्राचं, ज्यांना वेळ नसतो, तर त्या अशा पद्धतीचं वाटण करून जर फ्रीजमध्ये ठेवलं ना आरामात 10 दिवस तरी टिकतं आणि छान राहतो मसाला. आणि कांदा व्यवस्थित भाजलेला असल्यामुळे वाटण खराब होत नाही. त्यामुळे याला आपण आरामात स्टोअर वगैरे करून ठेवू शकतो. पण आमच्या इकडे अशा पद्धतीने कोणी स्टोअर करून ठेवत नाही. लगेचच्या लगेच बनवला की लगेच भाजी ज्यावेळेस म्हणजे स्वयंपाक करायचा असतो ना त्याच वेळेस मसाला तयार करून वाटण तयार करून घेत असतात. पण अगदी ज्यांना वेळ नसतो ना ते अशा पद्धतीने स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात. वाटण थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. तोपर्यंत एका साईडला मटकी झालेली होती. जास्त शिजवत नाही मटकीला, अगदी एक शिट्टी घेतली की पटकन झालं. कारण जास्त शिजलेली सुद्धा चवीला काही बरोबर लागत नाही, त्यामुळे थोडीशी एक शिट्टीमध्येच ते अगदी होऊन गेलेली असते. त्यानंतर मग तेलामध्ये आपलं हे तयार केलेलं वाटण घातलेलं आहे. मी काय करते थोडंसं म्हणजे एक भाजी मी 2-3 दिवसानंतर बनवू शकते ना अशा पद्धतीने करते. थोडासा मसाला ना अशा पद्धतीने तेलामध्ये परतवून घेतलेला असला की मग काढून घेते साईडला, म्हणजे नंतर 1-2 दिवसानंतर मला परत मग मसाल्याची भाजी आपली पाटवड्यांची म्हणा किंवा वांग्यांची म्हणा काही बनवायची असली ना त्यावेळेस मला कामाला येतो. त्यासाठी मी थोडंसं वाटण त्यातलं काढून घेत असते. असं शॉर्टकटमध्ये आपलं गृहिणींचं काही ना काही चालू असतं की जेणेकरून पुढच्या नेक्स्ट टायमिंगला आपल्याला थोडं तरी कामाला येईल. तुम्ही पण असं करतात का? तर मला कमेंट करून नक्की सांगा की करत असाल तर. व्यवस्थित छान मसाला परतवून झाला ना की त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि मग झाकण ठेवून थोडा अजून मसाला व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपण जी मटकी शिजवून घेतलेली होती ती याच्यात टाकलेली आहे. भाज्यांसाठी काही ना काही जुगाड आपले असे चालूच असतात, काही ना काही आपण करत असतो, कारण रोजचं आपल्यालाच टेन्शन असतं काय बनवावं असं. मटकी घातल्यानंतर थोडं त्याच्यात पाणी घातलं, मीठ वगैरे टाकायची काही गरज नव्हती, कारण मटकी शिजवताना पुरेसं असं टाकलेलं होतं. ही भाजी ना भाताबरोबरही खूप छान लागते आणि आमच्या घरी तर मुलींना वेदू आणि सिद्धीन त्या भातासोबतच खातात. आणि त्यानंतर मग भाजी शिजल्यानंतर गॅस बंद केला, वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि गोडासाठी मी थोडा शिरा बनवलेला होता. असा संध्याकाळचा पूर्ण स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.